सुयोग लांजेकर. सुयोग. दुसऱ्या सत्रातील पहिला सामना मीरा भाईंदर सॉलिटर्स विरुद्ध सुपर 11 मुलुंड. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो मुलुंड संघाने आणि मीरा भाईंदर संघासाठी सलामीसाठी स्ट्राईक एंडला अमित, नॉन स्ट्राईकला सुजित, विनय. मुलुंडचा प्रतिनिधी पाठवायचा आहे. प्लीज जरा सुपर 11 मुलुंड. प्लीज जरा पाठवायचं आहे, पॅव्हलियन मध्ये पाठवायचं आहे. ठीक ठीक ठीक. ओके ओके. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या व संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतोय साई. उत्कृष्ट गोलंदाज आहे साई. प्लीज जरा तेवढ्याच ताकदीचे 2 सलामीर फलंदाज मीरा भाईंदर संघाचे. स्ट्राईकला असेल अमित. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत साई. सुरेख फटका आहे. ऑफ ऑफ साईडला ढकलतोय. सिंगल धावसंख्येवर रोखतोय. 1 धावावर समाधान मानावं लागतंय अमित याला आणि संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1. संघाचं खातं खोलतंय आणि पुढील चेंडू घेऊन येते साई आणि सुंदर फटका. यावेळी येतोय सामन्यातला पहिला दणदणीत खणखणीत षटकार आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पहिल्या षटकात नक्कीच आक्रमण चढवतोय तो विनय. सुंदर फटका क्षेत्ररक्षकाच्या डोकावरनं जातोय. सुंदर षटकार. नक्कीच पहिल्या षटकावर साईला कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. म्हटल्याप्रमाणेच साई आपली लेंथ मागे घेतोय आणि अवांतर चेंडू फेकतोय. अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 8. पुढील चेंडू घेऊन येते साई आणि लेग साईडला मारलेला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बघितला तर धावसंख्या होते 9. निश्चितच कुठेतरी साईला दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि सुंदर निर्धाव चेंडू. छोटासा कमबॅक म्हणावं लागेल साई यांचा. एक एक नाव साई. साई यांचं उत्कृष्ट गोलंदाजी आणि लेग साईडला मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज रन आउट होतोय. यावेळी नक्कीच चुकी होते. मीरा भाईंदर संघाला एक थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळत आहे विनय आणि अमितच्या माध्यमातून आणि अमितला मात्र माघार घ्यावी लागते. मोठा धक्का बसतोय मीरा भाईंदर संघाला. अमितच्या स्वरूपात धाव बाद होतोय. पहिला गडी बाद. धावसंख्या 10 धावा. पाच बॉल 10 धावा. पुढील फलंदाज सुजित. स्ट्राईकला असेल सुजित. सुजित लिंगायत. आमचे मित्र सुजित. मीरा भाईंदर संघाची शान आणि आपलं
सुरेख फटका आहे, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आहे, मात्र किप्परकडून थोडी मिसफिल्डिंग होते आणि त्याचाच फायदा मीरा भाईंदर सॉलिडरचे फलंदाज घेताना पाहायला मिळतात. एक चोरटी धाव मिळते, 2 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 12. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या होते 12. नक्कीच साईवरती प्रेशर टाकून एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल मीरा भाईंदर संघाची. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय गोपाळ. नक्कीच पहिल्या सामन्यापेक्षा या सामन्याचा जर विचार केला तर मीरा भाईंदर संघ कुठेतरी थोडं आक्रमक पवित्रा घेतोय. दोन्ही असे मातब्बर संघ आणि त्यामध्ये मातब्बर असे खेळाडू पुढील षटक घेऊन येत आहेत. गोपाळ वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आमचे सहकारी शैलेश सावंत. तेरा धावा. सुंदर चेंडू होता, त्यावर तितकाच सन्मान दिलाय तो विनयने. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, 10-12 पावलांचं रनअप, पंचांना पार करून टाकलेला चेंडू. यावेळी देखील ऑफसाइडला पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर फटका आहे. 1 धाव तर पूर्ण आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. फलंदाज विनय आणि सुजितच्या माध्यमातून. धावसंख्या होते 15. स्ट्राईक एंडला असेल सुजित, नॉन स्ट्राईकला विनय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू गोपाळ मोर्याचा, पंचांना पार करून टाकले चेंडू. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्यावर योग्य तो समाचार घेताना येत आहे सुजित याला. सुजित मात्र चूक करतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 15 धावा. सुजित यांना चेंडू हा समजलाच नाही. दुसऱ्या फलंदाजांना चकवा देणारे सुजित स्वतः फसलेले आहेत. पुढील चेंडू गोपाळ यावेळी आणि मात्र स्वर चेंडू. लाईन चुकतोय. पंच स्वर चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या 16 धावा. तीन चेंडू 16 धावा. पुढील चेंडू घेऊन येत आहेत गोपाळ मोरे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. यावेळी देखील सुरेख फटका ऑफ साईडला ढकलण्याचं काम करतोय. 1 धाव तर निश्चित आहे. चांगलं दुसऱ्या क्षेत्ररक्षण धावेसाठी प्रयत्न करतोय आमचे सहकारी महेंद्र खातू. 17 धावा. सिंगल डबलने चालतायत. या षटकात नक्कीच सिंगल डबलवर जोर दिला जातोय मीरा भाईंदर संघाकडून. निश्चितच 2 बॉलमध्ये विनयची फलंदाजी बघण्यायोग्य असेल. यावेळी देखील लाईन चुकतोय. अवांतर चेंडूची खूण करतायत पंच स्वर चेंडू घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने धावसंख्येत भरवते. धावसंख्या होते 18. कुठेतरी मुलुंडी लेव्हल संघ दबावात दिसतोय. सामन्याचं प्रेशर पण तेवढंच आहे. तळपतं ऊन आणि त्या उन्हामध्ये होत असलेला सामना. आणि यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि झेलची संधी होती, मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक होते. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल गणेश यांचा. निश्चितच विनयला मात्र जीवदान मिळतंय. चांगला प्रयत्न केला होता गणेशाने. या जीवदानाचा नक्कीच किती फायदा होतोय मीरा भाईंदर संघाला पाहण्यायोग्य असेल. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू. या चेंडूवर बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. 2 धावांचा प्रयत्न होतो आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 21.
निश्चितच चांगल्या रन रेटनं फलंदाजी पाहायला मिळाले आपल्याला मीरा भाईंदर संघाकडून. संघाकडून तिसरं व वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय शैलेश. उर्वरित 2 षटकामध्ये मुलुंड सुपर 11 मुलुंड संघाची कुठेतरी धावा रोखण्यामध्ये काम करावं लागेल ते मुलुंड संघाला. मीरा भाईंदर संघाचे फलंदाज विनय चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहेत. विनयला एक जीवदान मिळालंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत आमचे सहकारी शैलेश सावंत. आणि पुढील चेंडू पहिला चेंडू घेऊन येत आहेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता लेग मात्र साईडला मारलेला पटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, थोडं एक चोरटी धाव घेतली जाते या ठिकाणी. निश्चितच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मुलुंड संघाकडून. एक धाव. दोन्ही फलंदाजांचं चांगलं रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल. ते क्षेत्ररक्षणात चकवा देत 2 धावा वसूल केल्या आहेत त्यांनी. विनय आणि सुजित ही जोडी मैदानात. षटकातील दुसरा चेंडू 10-12 पावलांचं रनअप. 55 पार करून टाकलेला चेंडू यावेळी मात्र ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. सुंदर फटका आहे. यावेळी मिसफिल्ड करतोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 27. निश्चितच चांगल्या चेंडूवर फटका देखील चांगला होता मात्र क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाहीये शैलेशांना आणि त्याचाच फायदा फलंदाजांना 4 धावसंख्येच्या रूपात मिळतोय. चांगला ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा शैलेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यास तयार. यावेळी मात्र सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा झेलबादची संधी असेल. यावेळी मात्र कोणतीही चूक होत नाहीये आणि विनय बाद होतोय. नक्कीच मीरा भाईंदर संघाला हा मोठा धक्का असेल. इथून लिंगायत सारखी सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू शैलेश यांच्या माध्यमातून. 4 चेंडू 27 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या होते 27. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. मोठा शॉट खेळण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय. एक धाव तर निश्चितच मिळणार आहे.
एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते समीर सरांना. आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 28 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मीरा भाईंदर संघाची धावसंख्या होते 28. 3 गडी बाद 28. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा वसूल केल्या होत्या त्या वसूल केलेल्या धावामध्ये 2 ओव्हरने चांगलं एक नियंत्रण मिळवलं आहे. पहिलं षटक साईचं महागडं ठरलं होतं, त्यामुळे निश्चितच साईला कुठेतरी मागे ठेवून गोपाळ हे गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारत आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघाकडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोपाळ मोरे. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहेत गोपाळ मोरे. आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत आलेत. 10-12 पावलांसर पंचांच्या डाव्या बाजूने या चेंडूला देखील सन्मान द्यायचं काम करतायत समीर. आणि एक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 29. 3 गडी बाद 29. आता मात्र स्ट्राईकला असेल सुजित. सुजितकडे क्षमता आहे. यावेळी बॅट्समन शफल होतोय, त्यामुळे चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक सुंदर लाईन आणि लेंथ. यापुढील होणारा सामना भांडूप वॉरियर्स वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ ठाणे बी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हलिनपाशी संपर्क करायचा आहे आणि नाणेफेक करून घ्यायचे. यावेळी सुंदर फटका आहे लेग साईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चित दोन्ही आहे. संघाचे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, मात्र समीर सर रोखतायत. आणि या ठिकाणी अति घाई संकटात नेई असंच म्हणावं लागेल. सुजित मात्र धावबाद होतोय. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आपली विकेट गमावतोय सुजित. धावसंख्या होते 30. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मुलुंडीला संघाचं. 3 चेंडू. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. या 3 चेंडू नंतर पुढील जो सामना होईल मुलुंड वॉरियर्स वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे बी. ठाणे बी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे. या 3 चेंडू नंतर नाणेफेक होईल याची नोंद घ्यायची. प्लीज जरा सहकार्य करायचे. चांगली गोलंदाजी गोपाळ मोरे यांची. लक्ष्मी रोड पुणे आणि गावदेवी ये संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरचा होणारा सामना लक्ष्मी रोड पुणे विरुद्ध गावदेवी दोन्ही संघ नायकांनी टॉससाठी यायचंय. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. लास्ट 2 1 1 टू गो. बरोबर आहे. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर देखील सन्मान देत आहेत. ऑफ साईडला ढकलतात. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चित होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय मुलुंड संघाकडून आणि 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय.
आणि धावसंख्या होते 33. धावसंख्या होते 33. 34 टू विन असेल. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान असेल सुपर 11 मुलुंड संघासमोर. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. लवकरात लवकर मीरा भाईंदर संघानं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लक्ष्मी रोड पुणे विरुद्ध गावदेवी दोन्ही संघ नायकांनी यायचंय. प्लीज जरा नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी जरा पॅव्हलियन मध्ये यायचे. लक्ष्मी रोडचा कर्णधार आलेला आहे. गावदेवी संतोष थेराडे. प्लीज जरा वेळेअभावी जरा लवकर नाणेफेक करून घ्यायचे. प्लीज जरा संतोष तेराडे कुठे असतील तर यांनी पॅव्हलियन पाशी यायचे. आले. प्लीज जरा नाणेफेक करून घ्या. नाणेफेक करून घ्यायचंय. चालू असलेला सामना मुलुंड 11 संघ मीरा भाईंदर संघ. मीरा भाईंदर संघ. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. प्लीज जरा आमचे सहकारी विनायक पालव साहेब प्लीज जरा पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आमचे सहकारी रामकृष्ण साहेब यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवलेली आहे. प्लीज जरा ओके. या ठिकाणी आपल्या नाणेफेक होत आहे. गावदेवी विरुद्ध लक्ष्मी रोड पुणे. आणि नाणेफेकीचा कौल जातोय गावदेवी ठाणे संघाच्या बाजूने. आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो गावदेवी ठाणे संघाने. आणि लक्ष्मी रोड पुणे संघाला क्षेत्ररक्षण करायला आमंत्रित केलंय. पुढील होणारा सामना चालू असलेला सामना मुलुंड 11 संघ वर्सेस मीरा भाईंदर सॉलिटियर. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मुलुंड संघाचे सलामीचे फलंदाज सुभाष पंडव आणि गोपाळ मोरे. स्ट्राईकला गोपाळ मोरे असतील आणि नॉन स्ट्राईकला सुभाष पंडव. कृपया सामना चालू करायचा आहे. प्लीज जरा 34 विन. हा सामना जिंकायला मुलुंड 11 संघाला 34 धावांची आवश्यकता आहे. आणि कंपल्सरी चेस आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाची. प्रथम फलंदाजी करताना आमचे 33 धावा उभ्या करून सचिन 34 परब. धावांचं आव्हान ठेवलंय ते सुपर 11 मुलुंड संघासमोर. स्ट्राईकला गोपाळ, नॉन स्ट्राईकला सुभाष. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो सुजित लिंगायत. अतिशय एक एक मातब्बर खेळाडूंना फलंदाजांना चकवा देणारे एक गोलंदाज मानले जात आहेत. स्लोअर कटरच्या माध्यमातून नक्कीच फलंदाजांची कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात ते सुजित लिंगायत. सामना चालू करून घ्यायचा आहे. मीरा भाईंदर संघ म्हटल्यानंतर सुजित यांचं नाव
सुवर्ण अक्षरात पावलांचा रनअप, पंचांना पार करून टाकले चेंडू. यावेळी चांगला मात्र फटका. मोठा फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावतोय गोपाळ आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच धक्का देत आहेत सुजित गोपाळ याच्या स्वरूपात. मी म्हटलं होतं की नक्कीच स्लोअरच्या माध्यमातून समोरच्या फलंदाजांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात सुजित आणि तेच यावेळी पाहायला मिळत आहे. मुलुंड 11 संघाला एक मोठा धक्का गोपाळच्या स्वरूपात बसतोय आणि पुढील फलंदाज साई, एक चांगले गोलंदाज तसे चांगले फलंदाज. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ सुपर 11 मुलुंड. एक मातब्बर असे दर्जेदार खेळाडू साईसारखे, एक चांगले गोलंदाज तसे चांगले फलंदाज. स्ट्राईकला येत आहेत साई. सुजित लिंगायत यांची गोलंदाजी फलंदाजीनं काही समजत नाही. प्रत्येक टुर्नामेंट हे ठरलेलं आहे की सुजित यांचं चकवा देण्यामध्ये मास्टर माइंड आहेत. आणि चांगला ऑफसाईडला तटवलेला चेंडू. दोन धावा. दोन चेंडू 2 धावा. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सुजित यांचा. स्ट्राईकला असेल साई. 34 विन, 34 विन आहेत आणि कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, कंपल्सरी चेस. तिसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यास तयार. यावेळी सुरेख चेंडू आहे, बॅटची एज लागून किपरच्या मागे बॉल जातोय आणि या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलला जातोय. दोन्ही फलंदाजांचं चांगलं अंडरस्टँड म्हणावं लागेल. 2 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 4, एक गडी बाद 4. 3 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातील चौथा चेंडू सुजित यांचा. एक छोटंसं रनअप, पंचांना पार करून टाकले. यावेळी मात्र खराब चेंडू होता, फुलटॉस पद्धतीचा होता, परंतु त्याचा समाचार पूर्णपणे घेत नाही आहे तो साई आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते साई याला. आणि धावसंख्या होते 5. 4 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालेला असताना धावसंख्या होते 5. षटकातील 5वा चेंडू पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. हा देखील फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवर देखील एक धाव तर निश्चितच आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. एक चोरटी धाव निश्चितच पूर्णपणे आणि 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 7. 5 चेंडूंच्या मोबदल्यात धावसंख्या होते 5. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या होते 7. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मुलुंड संघाचं. दोन्ही संघांनी अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवत आहेत. नक्कीच सुजित सारख्या गोलंदाजाला एक सन्मान देण्याचं काम करत आहेत फलंदाज. षटकातील शेवटचा चेंडू हा देखील फुलटॉस. लगातार 3 चेंडू फुलटॉस टाकतोय, परंतु तिन्ही चेंडूवर सिंगल आणि डबल धावसंख्याच मिळवण्यात फलंदाज यशस्वी होत आहेत. सुजितला मात्र फटके खेळण्यापासून स्वतःला रोखतायत आणि धावसंख्येत सिंगल डबलने भर पडतात आणि धावसंख्या होते 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एक गडी बाद 8. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय विनय. कृपया या मॅच नंतर आमचे सहकारी मयूर पवार
यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर त्यांनी आपलं स्कोरर सांभाळायचं आहे. प्लीज जरा सहकार्य करायचं आहे. मयूर पवार. विनय यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यास सुभाष तयार. स्ट्राईकला सुभाष, नॉन स्ट्राईकला साई, बॉलिंग ट्रॅकवर मात्र विनय. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे मीरा भाईंदर संघासाठी. उत्कृष्ट फलंदाजी तसेच उत्कृष्ट गोलंदाजी देखील विनयच्या माध्यमातून आपण मागील स्पर्धेमध्ये देखील पाहिले. 10-12 पावलांचा रन पंचांना पार करून टाकलेला चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला ढकलला आहे. एक धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय मात्र साई रोखतोय सुभाष याला आणि एक धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. एका धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9. दुसरा चेंडू विनयाचा साईसाठी. यावेळी मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि सुरेख चेंडू टाकतोय विनय. साईला काही समजत नाही. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव स्वरूपात कुठेतरी धावसंख्या थांबते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते 9. तिसरा चेंडू यावेळी मात्र स्लोअर टाकतोय आणि त्याला ऑफ साईडला ढकलतोय. निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी तसेच चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही संघाचं एक चांगला दर्जा म्हणावा लागेल. सिंगल डबल धावा घेत अतिशय अटीतटीची मॅच. धावसंख्येत भर टाकण्याचं काम करत आहेत सुपर 11 मुलुंड संघ. चौथा चेंडू यावेळी अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11 धावा. यावेळी मात्र लाईन चुकतोय थोडी विनय. त्याचाच फायदा मुलुंड संघाला 1 धावेच्या स्वरूपात मिळतोय. पुन्हा एकदा रनिंगवर विनय. यावेळी देखील चेंडू अवांतर चेंडू. यावेळी मात्र विनय थोडा कुठेतरी भरकटला जातोय. लगातार 2 चेंडू स्क्वेअर टाकतोय आणि अवांतर धावसंख्येत भर पाडतोय. 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू आणि 12 धावा झालेत. चौथा चेंडू यावेळी मात्र स्लो पद्धतीने टाकलेला चेंडू. उत्कृष्ट फटका आहे. 1 धाव तर निश्चित आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. क्षेत्ररक्षक ओमकार यांच्या हातातून 1 धाव चोरली जाते आणि 2 धावच्या भरीने धावसंख्या होते 14. पाचवा चेंडू यावेळी मात्र पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात कुठेतरी चेंडू मिस होतोय आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव. या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 1 to go. शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकला असेल साई. 10-12 पावलांचा रन. पंचांना पार करून टाकल्या चेंडू. यावेळी देखील सुरेख फटका आहे ऑफ साईडच्या दिशेने आणि 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक चोरटी धाव घेतली जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक खराब थ्रोच्या माध्यमातून एक चोरटी धाव मिळते आणि 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. माफ करा, धावसंख्या होते 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. उर्वरित 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 17 धावा. दोन्ही संघांनी 2 षटकांच्या नंतर धावसंख्या आहे 17 आणि उर्वरित
2 षटकामध्ये 17 धावसंख्या आवश्यक असेल. आणि त्यामध्ये मुख्य अडथळा असेल सुजित लिंगायत. निश्चितच वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय सुजित. नक्कीच जबाबदारी घेत आहेत स्वतः कर्णधार सुजित आपल्या खांद्यावरती आणि आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन स्वतःच्या संघाला पुढे नेण्यासाठी त्यांचं योगदान अतिशय मोलाचं असेल. पहिला चेंडू खराब चेंडू, अवांतर चेंडूने सुरुवात करतायत आणि धावसंख्या होते 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुजित यांचा, राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र स्कूप खेळण्याचा प्रयत्न आहे आणि 1 धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, मिसफिल्ड होते, 2 धाव पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय सुभाष आणि साई यांच्या माध्यमातून. 2 धावांचं 3 धावांमध्ये रूपांतर करतायत आणि 3 धावांनी धावसंख्या होते 21. 1 चेंडू 21. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मास्टर माइंड दोन्ही खेळाडू आणि पुढील चेंडू सुजित घेऊन येत आहेत. चांगला ऑफसाईडला मारलेला फटका. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तर पूर्ण आहे. 2 धावा पूर्ण करतात. 2 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 23. 2 चेंडू 23 धावा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू सुजित यांचा, स्ट्राईकला साई. यावेळी देखील खराब चेंडू, अवांतर चेंडूने धावसंख्येत मात्र भर. सुजित यांना थोडीशी दुखापत होते. पाणी द्यायचंय प्लीज, पाणी द्यायचंय प्लीज जरा. आयोजकांना विनंती असेल. आणि मेडिकल बॉक्स डॉक्टर प्लीज जरा, डॉक्टरने Medical box सहकार्य करायचं आहे. कुठेतरी गोलंदाजीला लागलाय. जरा प्लीज फर्स्ट एड बॉक्स, मेडिकल बॉक्स, काय मेडिसिन असतील तर त्यांच्यावर उपचार करायचे आहेत. जास्त कोणी खेळाडूंनी तिथे गर्दी करू नये प्लीज. जरा सर्वांनी सहकार्य करायचंय. थोडं पिच पासनं बाकीच्या खेळाडूंनी मागे राहायचं आहे. पिच वरती जास्त कोणी फिरायचं नाही प्लीज. जरा पिच आपल्याला संध्याकाळपर्यंत भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. बंद केलायस ना, बंद केलायस ना. धाव संख्या होते 24. 3 चेंडू ना.
तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या होते 24. उर्वरित 10 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल सुपर 11 मुलुंड संघाला. दुखापती झाल्यात म्हणून असंच नाही ना करू शकत. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर त्याचं षटक दुसरा गोलंदाज कंटिन्यू करू शकतोय. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. विनय यांच्या गोलंदाजीसाठी सुजित यांच्या गोलंदाजीसाठी येतोय अमित अबगुल. षटकातील तिसरा चेंडू. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय आणि कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक. नक्कीच झेल टिपतोय आणि फलंदाज साई बाद होतोय. साईच्या स्वरूपात सुपर 11 मुलुंड संघाला दुसरा धक्का मिळतोय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 24. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॅट्समन संदेश. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. त्याला योग्य दिशा दाखवली जाते संदेशाच्या माध्यमातून आणि यावेळी येतोय दणदणीत खणखणीत चौकार. या 4 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 28. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. आठ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळी सुंदर फटका. 1 धाव तर निश्चित आहे. यावेळी मिसफील्ड होते आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतोय संदेश आणि सुभाष. उत्कृष्ट रनिंग पाहायला मिळते. धावसंख्या होते 30. तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावसंख्या होते 30. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला संदेश. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि यावेळी मात्र चौकाराच्या माध्यमातून विजयी ठरतोय सुपर 11 मुलुंड संघ. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते संदेशाच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 2 बाउंड्री मारत आपल्या संघाला विजयी करून देतोय संदेश. विजयी व पराभव संघाचे दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. यापुढील होणारा सामना लक्ष्मी रोड पुणे विरुद्ध गावदेवी ठाणे गोपाळ बघ किती विकेट वगैरे काय आहे का? नाही तर साई बघ काय गोपाळनी 2 ओव्हर टाकलेल्या ना. शैलेशने 2 आणि
गोपाळनं काय नाही घेतले का रनआउट घेतलाय आणि स्कोर किती गेलाय शैलेशलाच दिलाय कोणाला संदेश 10 किती येऊ चेंडू संदेश भुवड बॉल जास्त पाहिजे होते ना. नाही 3 बॉलमध्ये झाला ना 3 मध्ये 10 पाहिजे होते. 3 मध्ये धावा. या सामन्याचा सामनावीर असेल संदेश भुवड. संदेश भुवड यांना विनंती असेल त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे.